राकेश आणि तुमची एवढी टशन काय होती? म्हणजे आधी हिंदीतल्या बिग बॉस मध्ये पण तुम्ही केलेलं आहे काम, पण फार तुमचं बोलणं झालेलं नाही असं तुम्ही दोघेही म्हणताय. ती टशन नेमकी या घरामध्ये एवढी का दिसत होती दोघांची? राकेश आणि मी हिंदी बिग बॉस मध्ये तो 5-6 दिवसासाठी आलेला, कारण एवढं बोलणं झालं नाही. आणि ॲज अ पर्सन तो खूप सॉफ्ट आहे आणि दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहे आमचं. त्याला 6 दिसतं, मला 9 दिसतं. मला नकोय की त्याने माझं 9 बघावं, पण मी त्याचं 6 पण बघणार नाही. तसं आहे. ॲग्रेशन ह्यामुळे, कारण तो बिल्टअप अँगर होता 10 आठवड्यांचा. बाकी सगळ्यांशी मी भांडत होतो, तन्वी असो किंवा रुचिताची पण मी भांडलो, ओमकारशी मी भांडलो. ते भांडण झालं, संपलं, आम्ही विसरलो. पण विथ राकेश काय होत होतं, नेहमी मी त्याच्याकडे जात होतो, मला बोलायचंय, तू माझ्या मागून एवढं बोलतो, मी तुझ्या मागून एवढं बोलतो, लेट्स क्लिअर दिस आउट. असं नाही की तूच बोलतोय, मी पण बोलतो. हा गेमच बोलण्याचा आहे. पण काय होतंय, चुगली फक्त माझी दाखवली जातीये, विलन मला बनवलं जात आहे, काही कारण असू दे, दॅट इज ओके, तो गेम आहे, मला त्याच्यावर पण कंप्लेंट नाही. पण तो कधी नेहमी समोरून येऊन भिडायचा नाही. आणि मी खूप वेळेला नॉमिनेशन बद्दल त्याला नॉमिनेट केलंय, कारण कुठलाही टास्क झालं तेव्हा बोललोय की तो भिडतच नाही माझ्याबद्दल. तर तू भिडत नाहीयेस, मग माझ्याबद्दल बोलतो कायस? तू बोलतोयस तर भिड, संपलं ना. मी पण बोलतोय तुझ्याबद्दल, तर मी भिडायला तरी तयार आहे. तो माझ्या एज बद्दल असू द्या, बॉडी बद्दल असू द्या, खूप कमेंट्स केले त्याने. एकदा तर मी ऐकतोय तेव्हा केलंय त्याने. त्याला माहित नव्हतं किचन एरियाबद्दल तो बोलत होता लोकांशी, रेवा होती, ते सगळं होते, आणि मी ऐकतोय इथून बसून. असं पण नाही की कोणी मला बोललंय, पण तो भिडायला तयार नव्हता. तो जे अग्रेशन झालं ते 10 आठवड्याचं आत साठलेलं अग्रेशन होतं, आणि ते फुटलो त्या दिवशी. मी जस्टिफाय नाही करत आहे, अग्रेशन रॉंग आहे, हिंसा रॉंग आहे, मी चुकलोय, ते आहे. पण त्याचं कारण सांगतोय मी, की ते 10 वर्ष काय होतं ना, तुम्ही एक पंचिंग बॅग नाही आहेत की तुम्हाला मारतोय 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 आणि तुम्ही पंचिंग बॅग सारखा खातायत. कधीतरी मी पंचिंग बॅग नाही आहे, मी बॉक्सर आहे, तर कधीतरी एक पंच मी तरी मारणार. ते तसं झालेलं. आणि नंतर खूप रिग्रेट झाला. राकेशला पण मी नंतर सॉरी पण बोललो, त्याला मिठी पण मारली, कारण मला असं वाटतं की 2 मॅच्युअर्ड लोक आहेत. बोललो असतो तर बेटर झालं असतं, ते निघालं असतं, कारण तो ॲज अ पर्सन ना, तो पण खूप सॉफ्ट आहे, आणि तो आम्ही बोललो असतो. आता पण असं वाटतं की त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी किंवा कधीतरी आम्ही जर बोललो असतो तर ते अग्रेशन संपलं असतं आणि नाही निघालं असतं. आणि बाहेर पण मुलाखतीमध्ये राकेश असेल किंवा तू असशील, दोघं पॉझिटिव्हच बोलताय एकमेकांबद्दल, फार तसं काही दिसत नाहीये बोलण्यामध्ये. कारण बघा, राकेश 25 वर्षापासून काम करतोय. आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर हिज वर्क, इमेन्स रिस्पेक्ट. आणि तसं त्यांनी पण माझं काम बघितलंय. 22 वर्ष मी पण काम केलंय. ॲज आर्टिस्ट वी रिअली रिस्पेक्ट इच अदर. त्या गेम मध्ये आमचं जमलं नाही, भांडण झालं, आम्ही गेम तिथेच सोडलंय. वी टू मॅच्युअर्ड इंडिव्हिज्युअल्स. बाहेर कुठे भेटला राकेश, दिसला पण ना मला, भेटला सोडा, दिसला पण मी जाऊन मिठी मारेन त्याच्याशी, कारण ऍज अन आर्टिस्ट मला आवडतो तो. त्यात काय, गेम झालं, दुश्मनी संपली, तिकडेच आहे.